नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे। निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे। भाजप नेते समरजित सिंह घाटगे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मेळाव्यात जाहीर केलं आहे। यावेळी जयंत पाटील यांनी भाजप आणि हसन मुश्रीफ यांना सूचक इशाराही दिला आहे। जयंत पाटील म्हणाले, माझ्या डोक्यात असणारी चिंता आज संपत आहे, याचा आनंद आहे। मी व्यक्त करतो, ज्यावेळी सर्व लोक सोडून जातात तेव्हा सर्व बहुजन समाज कसा एकवटतो हे तुम्ही कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं। आता त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला विधानसभेला कागलमध्ये करायची आहे। समरजित सिंह घाटगे यांना मी गेल्या काही दिवसांपासून सुचवत होतो की आपण या वेगवेगळ्या मार्गावर विचार करा। हा मार्ग आपल्या ग्रामीण भागातील जनतेला मान्य असणारा मार्ग आहे। लोकांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, अल्पसंख्याकांच्या प्रश्नासह सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आज महाविकास आघाडी महाराष्ट्रात एकसंघपणे काम करत आहे। त्यामुळे आपल्याला हा निर्णय लवकर करावा अशी विनंती मी त्यांना करत होतो। आज सायंकाळी समरजित सिंह घाटगे यांनी मला मेसेज पाठवला आणि तुम्ही म्हणाले, तुम्ही या आणि माझ्या कार्यकर्त्यांशी तुम्ही एकदा बोलले तर बरं होईल। ते म्हणाले, उद्या परवा कधीही या, पण आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो। उद्या परवा नाही तर आजच येतो असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपाला सूचक इशारा दिला। या मतदारसंघातील प्रत्येक बूथवरून जास्तीत जास्त लोक आणून आपल्याला ऐतिहासिक न भविष्यातील अशी सभा असलेल्या 3 तारखेला करायची आहे। समरजित घाटगे यांचं मी पक्षात स्वागत करतो। 3 सप्टेंबरला अधिकृत प्रवेश त्यांचा होईल। त्या प्रवेशानंतर कागल मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दिमाखाने डोलायला लागेल असंही जयंत पाटील म्हणाले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।